नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनल। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर आता देशभरातील विविध राज्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जात आहे। मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% वाढवण्यात आला। आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात होता, मात्र या वाढीनंतर हा भत्ता 55%वर पोहोचला। दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला। राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, सिक्कीम अशा अनेक राज्यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि राज्य कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून देखील लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ लागू केली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे। दरम्यान आता महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला असून याबाबत आज सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार राज्यात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55% इतका करण्यात आला आहे। या कर्मचाऱ्यांना आधी 53% इतका महागाई भत्ता लागू होता आणि यामध्ये 2% वाढ करणे प्रस्तावित होते। यानुसार आज राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून या संबंधित कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53%वरून 55% इतका करण्यात आला असून याचा GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। 15 मे 2025 रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या या शासन निर्णयानुसार अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 53%वरून 55% इतका झाला असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली। यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा वर्ग होईल। मित्रांनो, किती महिन्याचा महागाई भत्ता फरक मिळणार याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, या कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे। यामुळे त्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 4 महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे। मे महिन्याच्या पगारासोबतच या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि 4 महिन्याच्या महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच अखिल भारतीय सेवेतील या संबंधित कर्मचाऱ्यांच्या हातात जून महिन्यात जे वेतन मिळेल त्या वेतनासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा प्रत्यक्षात लाभ मिळणार आहे। या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि त्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।